आत्मनिर्भर भारत संकल्पना आहे किंवा मेक इन इंडिया योजना आहे, या योजनांच्या मुळे, त्यांच्या योगदानामुळे आणि आपला जो दृष्टिकोन आहे त्यामुळे भारत हा संरक्षण क्षेत्रात एक आयातदार ते उत्पादक असा प्रवास आपण घडवला आहे. आपण उत्पादन केलं सर, पण कुठेही कोणालाही जर आपल्याला उत्पादन विकायचं असेल, एक टेस्टिमोनियल लागतं, एक वानगी दाखल उदाहरण लागतं. तुम्ही आपल्या पंतप्रधानांचं उदाहरण दिलं की त्यांनी स्वतः आपल्या बनावटीच्या विमानातून प्रवास केला, त्याने त्याची विश्वासार्हता वाढली. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात देशी बनावटीची शस्त्रास्त्र वापरली आणि जगासमोर एक उदाहरण आपण ठेवलं की आम्ही स्वतः आमची शस्त्र वापरतो. तर हे स्थित्यंतर शक्य कसं झालं? परत तुम्ही जो सांगितला होता तोच मुद्दा आहे की एका रात्रीत हे काही घडलेलं नाही. म्हणजे डॉक्टर कलामांनी 1983 साली IGMDP मध्ये चालू केलं. अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल अशी 5 क्षेपणास्त्र आपण त्यावेळेला एकाच वेळेला विकसित केली जागतिक दर्जाची. अर्थात ती सगळी आता मागं पडली आणि आता प्रहार आहे, प्रलय आहे किंवा शौर्य आहे, ब्राह्मोस आपण रशियाच्या बरोबर जॉईंटली केलं आणि ह्याचा परिणाम आपण दाखवून द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण दाखवलं. म्हणजे 1000 पेक्षा जास्ती ज्या वेळेला ड्रोन, मिसाईल किंवा हे आपल्यावरती हल्ले होत आहेत, हवाई हल्ले, त्यावेळेला त्यातला एकही हे जमिनीपर्यंत पडून न देता आपण ज्या वेळेला हवेतल्या हवेत आपण ती डिफेंड करतो, तर त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे आकाश तीर, आकाश क्षेपणास्त्र आणि ज्याला BMD प्रोग्राम म्हणतो अशा सगळ्याचं आहे. त्याचबरोबर आपली प्रिपेअर्डनेस आणि जवानांची असणारी कमिटमेंट. म्हणजे शस्त्रास्त्र कितीही चांगली असली, आपलं तंत्रज्ञान किती चांगलं असलं तरी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जे आपले प्रत्यक्ष वापरणारे लोक आहेत तेही तेवढे त्याच्याशी एकरूप होऊन त्यांचं डेडिकेशन असेल त्यावेळेला अशी स्थिती येते की 10 मेला आपण ब्राह्मोसनी 11 तळ त्यांचे उद्ध्वस्त केले व पाकिस्तानमध्ये एअर बेसेस जे होते ते 20 मिनिटांमध्ये. म्हणजे त्या ब्राह्मोसची इतकी दहशत आहे पाकिस्तानला. त्याचा एक किस्सा मला सांगावा वाटतो की हे 15 वर्षापूर्वी डॉक्टर शिवथानू पिल्ले म्हणून CMD होते, ह्याचे प्रमुख होते ब्राह्मोसचे, रशियाबरोबर जे आपण विकसित केलं त्यावेळेला. आणि तुम्ही जे म्हणलात त्या पद्धतीने त्याची रचना केली. एक प्रायव्हेट ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड नावाची कंपनी चालू केली आणि टू डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर इथपर्यंत न थांबता अँड मार्केट, म्हणजे आपण आपल्या मित्र देशांना हे विकणं, हे पण आपण त्यावेळेला त्या मिशन स्टेटमेंटमध्ये लिहिलं. आणि ते ब्राह्मोस ज्या वेळेला विकसित झालं 15 वर्षापूर्वी, त्यावेळेला अबुधाबीसारख्या ठिकाणी गल्फ कंट्रीजमध्ये ज्या वेळेला प्रदर्शन लागतं, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होतं, ज्याला इंटरनॅशनल डिफेन्सचं एक्झिबिशन होतं, त्याच्यात आपण ते ठेवलं होतं. सगळे लोक येऊन बघून गेले. पाकिस्तानचं पण प्रमुख त्यावेळेला येऊन बघून गेलं. तर तो बघून गेला असताना त्यांनी अशी विचारणा केली शिवथानू पिल्लेंना की हे तुम्ही विकणार आहात का म्हणले. कारण ते एवढं फॅसिनेटिंग आहे, आवाजाच्या तिप्पट वेगाने जात आहे, उडल्यानंतर त्या संबंध ह्याचा उद्ध्वस्त करतं वगैरे, त्याचे जे परफॉर्मन्स आणि हे बघितल्यानंतर त्यांना वाटलं की हे आपल्याला पण पाहिजे, इतकं त्यांना त्याचं हे वाटलं. तर आणि त्यांनी मग विचारलं की तुम्ही विकणार आहात का. तर शिवथानू पिल्ले सर म्हणले की हो, आपण विकणार आहोत. तर ते म्हणले मग तुम्ही मुसलमान देशांना विकणार आहात का. तर शिवथानू पिल्ले सर म्हणले हो, आपण त्यांना पण विकणार आहोत. म्हणूनच ते या इथल्या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे. शेवटी डायरेक्ट पाकिस्तानच्या प्रमुखांनी, तो जो प्रमुख होता त्या डेलिगेशनचा, चीफ ऑफ आर्मी स्टाफ त्यांनी तो प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तानला हे विकणार का. त्यावेळेला सहज त्यांनी डॉक्टर शिवथानू पिल्लेंनी उत्तर दिलं, फॉर पाकिस्तान देर इज फ्री डिलिव्हरी. की जी 10 मेला आपण करून दाखवली आणि 11 तळ उद्ध्वस्त केले त्यांनी. अगदी अगदी, क्या बात आहे सर. खूप रंगतं आपलं